नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्याची चाहूल लागली की बाजारामध्ये आंब्याचा सुगंध दरवळायला लागतो व तसेच प्रत्येक घरात पेटीभर आंबे येतात आणि मग सुरू होतो आमरस, मँगो शेक, फोडी आणि गोड गोड आंब्याचा आस्वाद. पण तुम्ही एक गोष्ट कधी लक्षात घेतली आहे का? आपल्या घरातील आई, आजी किंवा मोठी माणसं नेहमी आंबे खाण्यापूर्वी काही वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवायला सांगायची. आजच्या आधुनिक काळात अनेकांना ही फक्त जुनी परंपरा वाटते, पण खरं म्हणजे यामागे आरोग्याशी संबंधित अतिशय महत्त्वाचं कारण यामध्ये दडलेलं आहे. आजकाल अनेक जण बाजारातून आंबे आणतात आणि लगेचच धुवून कापून खातात, पण ही छोटीशी घाई काही वेळा शरीराला त्रासदायक ठरू शकते. कारण आंब्याच्या सालीवर धूळ, माती, रसायनांचे अंश किंवा देठाजवळ असलेला चिकट रस राहिलेला असू शकतो. हा चीक काही लोकांच्या त्वचेला किंवा पचनाला त्रास देऊ शकतो. म्हणूनच या आंबे किमान अर्धा तास ते 2 तास स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवायची सवय अनेक घरामध्ये आजही पाळली जाते. तर मित्रांनो, अनेकांना आंबा खाल्ल्यानंतर अंगात गरम झाल्यासारखं वाटतं, काहींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात, तोंड येतं किंवा पोटामध्ये जडपणा जाणवतो. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असल्यामुळे हा त्रास सगळ्यांनाच होतो असं नाही. पण ज्यांची त्वचा संवेदनशील असते किंवा ज्यांना उष्णतेचा त्रास लवकर होतो, त्यांनी आंबा भिजवून खाल्ल्यास अधिक प्रमाणामध्ये आराम मिळू शकतो. पाण्यात ठेवल्यानंतर आंबा थोडा सौम्य होतो आणि शरीराला पचवायला तुलनेने सोपा वाटतो, असं अनेकांचा अनुभव आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. बाजारामध्ये मिळणाऱ्या फळांवर अनेक वेळा कीटकनाशकांचा वापर केलेला असतो. फक्त वरून धुतल्याने हे घटक पूर्णपणे निघतीलच असं नाही. त्यामुळे आंबे काही वेळ पाण्यात ठेवल्यास त्यावरील चिकट थर कमी होण्यास मदत होते. विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्तींना फळं देताना ही काळजी अधिक गरजेचे ठरते. मित्रांनो, आंबा खाण्याची योग्य वेळ देखील खूप महत्त्वाची आहे. सकाळी किंवा दुपारच्या वेळेत आंबा खाल्ला तर शरीर त्यांना पचन चांगल्या प्रकारे करू शकतं. पण रात्री उशिरा मोठ्या प्रमाणात आंबे खाल्ल्यास काहींना गॅस, अपचन किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी आंबा खाल्ल्यास त्याचा शरीराला अधिक असा फायदा होतो. घरातील गृहिणींसाठी ही छोटी सवय उपयोगाची ठरू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही दुपारी आमरस बनवायचा असेल तर सकाळीच आंबे पाण्यात टाकून ठेवले तर पुढे सोलायला आणि रस काढायला ते अधिक सोपे जातात. शिवाय आंब्याची चव अधिक नैसर्गिक आणि गोड लागते. म्हणजेच थोडंसं नियोजन केल्याने वेळही वाचतो आणि चवही वाढते. मित्रांनो, आपल्या जुन्या परंपरांमध्ये अनुभवातून आलेलं मोठं शहाणपण दडलेलं आहे. प्रत्येक गोष्ट अंधश्रद्धा नसते. काही सवयी या आरोग्य जपण्यासाठीच तयार झालेल्या असतात. आंबा भिजवण्याची ही साधी सवय देखील त्यापैकी एक आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही पेटीतून आंबा काढाल तेव्हा तो लगेच कापून खाण्याऐवजी काही वेळ स्वच्छ पाण्यात नक्की ठेवा आणि मग मनसोक्त आंब्याचा आनंद घ्या. तुमच्या घरी आंबे किती वेळ भिजवून ठेवले जातात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात तेही लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि अशाच उपयुक्त आरोग्य माहितीसाठी आपल्या तन्वीज किचन कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.